हाऊ टू क्रिएट अ यूट्यूब चॅनल. 1 वर्षाच्या आत तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास लोकांनी तुमचा व्हिडिओ बघायला पाहिजे. त्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात. त्यावर तुमचं कष्ट आणि तुमचं लक पण तुमचा सोबत पाहिजे. त्यासाठी तुम्हाला आता आणखीन एक ऍप्लिकेशन घ्यायला असतं. युट्यूब बरोबर आणखीन एक युट्यूबचं ऍप्लिकेशन असतं YT स्टुडिओ. हे काय घ्यायचं? युट्यूबचं चॅनल चालू करण्यासाठी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला ओळख द्या. तुमचा चेहरा जेणेकरून युट्यूबला दाखवा की युट्यूब चॅनल चालू करण्यासाठी मेन महत्वाचं आहे डेअरिंग. कॅमेरा समोर बोलण्याचं डेअरिंग असतं. काय काय लोक काय म्हणतील तर लोकांचं काय मनावर घ्यायचं नाही, कारण लोक त्या लायकीची पाहिजे त्यांचं मनावर घेण्यासाठी त्या स्वतःच एक धाडस करा आणि स्वतःचा एक युट्यूब चॅनल चालू करा. मी तुम्हाला चॅनल चालू केला, तुम्ही असं लक्षात ठेवा की असे नाव हुडकून ठेवा की जेणेकरून सर्च हिस्ट्रीमध्ये सर्च केलं तर तुमचं नाव लगेच यावं. असं टू क्रिएट अ युट्यूब चॅनल म्हणजे युट्यूबचा चॅनल स्वतःचा कसा बनवायचा, कसा तयार करतात तेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नमस्कार, मी हरिदास पवार. स्टार्टिंगला तुम्हाला युट्यूब चालू करण्यासाठी तुमच्याकडे ऑलरेडी जीमेल अकाउंट असते. त्या जीमेल अकाउंटवर लॉग इन केल्यानंतर तुमचे युट्यूबचे ऍप्लिकेशन ऑलरेडी असते. युट्यूब असू दे, गुगल असू दे, क्रोम असू दे, पूर्ण ऍप्लिकेशन असू दे, फेसबुक असू दे, हे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये युट्यूब ऍप्लिकेशन ते असतात. परत माहित नाही माणसाला की स्वतःचा युट्यूब चॅनल चालू करण्यासाठी व्हिडिओ कसे तयार करायचे, ते व्हिडिओ अपलोड कसे करायचे, तेच मी तुम्हाला सोपी ट्रिक आहे. 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ होणार आहे. स्वतःचा तुम्ही युट्यूब चॅनल कसा चालू करायचा आणि तो तुम्ही रोजचे रोज स्वतःचा व्हिडिओ बनवून तुम्ही ते कसा अपलोड करायचा जेणेकरून तुम्ही पण महिन्याला घरी बसून मस्त अशी कमाई करू शकता. स्मार्टफोन पाहिजे. नवीन असाल तर तुम्ही 4G मोबाईल असला तरी चालते तुम्हाला. आणि जर तुम्ही जर इथून पुढे जर तुमचं चॅनल ग्रोथ म्हणजे जसा जसा तुम्ही चॅनल जसा मोठा होईल तुम्ही नंतर 5Gचा मोबाईल घेता तरी चालते. पण सध्या 5G काही गरज नाही. 5G मोबाईल काय घ्यायचा जेणेकरून म्हणजे तुमचा चॅनल जर ग्रोथ झाला तर त्या तुमच्या चॅनलचा जो व्हिडिओ अपलोड करताना ते व्हिडिओ असतात मोठे. उदाहरणार्थ 2 GB, 3 GB, 8 GB असे व्हिडिओ असतात. तर ते तुम्हाला 4Gचा बॅलन्स करून परवडत नाही. त्यासाठी तुम्हाला 5Gचा मोबाईल घ्यावा लागतो. तर ही पुढली गोष्ट आहे. पण मी तुम्हाला डिटेलमध्ये आता इथून पुढे आपले सगळे व्हिडिओ युट्यूबच्या बाबतीत येणार. युट्यूब चॅनल कसा चालू करायचा, व्हिडिओ युट्यूबवर अपलोड कसे करायचे, काय प्रॉब्लेम आल्याने काय म्हणजे त्याचे सर्व प्रश्न उत्तरे आपल्या या चॅनलवर मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपल्या मेन टॉपिकला सुरुवात करूया. आणि नवीन असाल तर हरिदास पवार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुमच्या डोक्यात असेल की मी कोणते व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करू, तर असे असंख्य प्रकारचे चॅनल असतात. त्या चॅनलचे नाव असतात. तर मी तुम्हाला थोडक्यात डेमो म्हणून सांगतो कोणत्या प्रकारचा तुम्ही चॅनल चालू करू शकता जेणेकरून तुम्ही मस्त अशी आणि मस्त जबरदस्त तुम्ही महिन्याला कमाई करू शकता. पहिल्यांदा पहा चॅनल किती प्रकारचे चॅनल असतात. मी तुम्हाला ते थोडक्यात सांगतो जेणेकरून तुम्ही त्याचा बघून तुम्ही तुमच्या हे ना तुम्ही युट्यूब स्वतःच्या चॅनल चालू करू शकाल. मला पहिल्यांदा 2 वस्तू लागणार आहेत. ऑलरेडी तुमचा तो मोबाईल असतो. मोबाईल असला तर त्याबरोबर तुम्हाला 2 माईक घ्यावे लागतात. तुम्ही तर कुठला पण चॅनल चालू करा त्यासाठी तुम्हाला 2 माईक घ्यायचे. त्यानंतर एक स्टँड घ्यायचे जेणेकरून तुम्ही एका जागी मोबाईल ठेवून तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ करू शकता. तर हे स्टँड आणि माईक तुम्हाला बाजारात कुठेही स्वस्तात मिळणार आहे. 500 रुपयाला माईक आणि 500 रुपये स्टँड. ले पण भारी हाय क्वालिटीचं घ्यायची गरज नाही. सध्या तुम्ही साध्यापासून सुरुवात केली तरी चालते. पण मी तुम्हाला डेमो म्हणून पाठिंबा दाखवतो की तुम्ही कुठल्या टॉपिकवर तुम्ही स्वतःचा युट्यूब चॅनल चालू करावा. तर मी काही टॉपिक तुम्हाला दिलेले आहेत. 12 प्रकारचे असे असंख्य चॅनल असतात युट्यूबवर. पण तुम्हाला जसा सोपा जाईल, तुम्हाला जसं तुमच्या बुद्धीला पटेल तसा तुम्ही युट्यूब चॅनल तुम्ही स्वतःचा चालू करू शकता. मी उदाहरण तुम्हाला थोडक्यात सांगतो. ते 12 प्रकारचे मी तुम्हाला चॅनल पहिल्यांदा सांगणार आहे. तर 1 नंबर आहे एज्युकेशनल चॅनल, ब्लॉगिंग चॅनल, कुकिंग आणि फूड चॅनल, कॉमेडी एंटरटेनमेंट चॅनल, टेक चॅनल, गेमिंग चॅनल, म्युझिक चॅनल, फिटनेस आणि हेल्थ चॅनल, ब्युटी चॅनल, बिझनेस चॅनल, न्यूज चॅनल, हाऊ टू ट्युटोरियल. म्हणजे हे डेमो म्हणून 12 प्रकारचे चॅनल आहेत. तर तुम्ही तुमच्या मनानं तुम्ही कुठला पण युट्यूब चॅनल स्वतःचा चालू करू शकता. तर आता मी तुम्हाला सांगतो आता एज्युकेशनल. आता तुम्ही हा जर चॅनल चालू केला तुम्ही एज्युकेशनल तर त्यावरती कसं करायचं, कसले व्हिडिओ करायचं, अभ्यासाच्या स्पर्धा, परीक्षा बोर्ड तयारी म्हणजे HSC, UPSC, MPSC, SSC असे जे असंख्य अभ्यास असतात ना त्या ऑनलाईन परीक्षेचे असतात ना त्यावर तुम्ही व्हिडिओ करायचे. उदाहरणार्थ लहान मुला शिकवताना, लहान मुलं म्हणजे 5वी पासून ते 10वी पर्यंत मुलांना कसे शिकवतात, ज्यांची परिस्थिती नसते क्लास लावण्याची, तर तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शिकून त्या पण मुलाला मदत होणार आहे. ते एक प्रकारचे एज्युकेशनल म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही या टॉपिकवर व्हिडिओ तुम्ही तुमच्या चॅनलला टाकू शकता. त्यानंतर ब्लॉगिंगचा आता प्रत्येक जण ब्लॉगिंगचा चॅनलचा चालू करते. आता ब्लॉगिंग म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो, जर स्वतःचे आयुष्य दाखवणारे व्हिडिओ तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही काय काय केले, कुठे गेला, फिरायला गेला, काय गेला. ब्लॉगिंग म्हणजे तुम्ही
स्वतःच्या आयुष्याला जे रोजच्या रोज काय गोष्टी होतात ना ते तुम्ही तुमच्या चॅनलवर अपलोड करतात, त्याला ब्लॉगिंगचा चॅनल म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ स्वतःचे आयुष्य व्हिडिओद्वारे दाखवणे. त्यानंतर 3 नंबर आहे कुकिंग आणि फूड चॅनल. तर ह्या चॅनलवरती तुम्ही रेसिपी, उदाहरणार्थ आज पनीर भाजी करायची, उदाहरणार्थ गुलाबजामुन करायची, असंख्य अशा हॉटेलच्या ह्या असतात ना, रेसिपी असतात ना, नॉनव्हेज असू दे, व्हेज असू दे, मिठाई असू दे, तुम्ही ते साध्या प्रकारचे युट्यूबचे व्हिडिओ करून तुम्ही डायरेक्ट युट्यूबवर तुम्ही अपलोड करू शकता. कुठल्या चॅनलला? कुकिंग फूड चॅनल या चॅनलवरती. त्यानंतर चौथा आहे कॉमेडी आणि एंटरटेनमेंट. या प्रकारचा जर तुम्ही व्हिडिओ चॅनल चालू केला, कॉमेडी आणि एंटरटेनमेंट, तर या तुमच्या चॅनलवरती तुम्ही मनोरंजन व्हिडिओ म्हणजे कॉमेडी व्हिडिओ, हसणारे व्हिडिओ, असे वेबसाईट, आता असंख्य वेबसाईट आहेत कॉमेडी. तुम्ही सहज जरी मोबाईल उघडला तरी कॉमेडी व्हिडिओ असतात. तर अशा प्रकारचे तुम्ही तुमच्या कॉमेडी आणि एंटरटेनमेंट या चॅनलवर तुम्ही हे असले व्हिडिओ अपलोड करू शकता. त्यानंतर टेक चॅनल जर तुम्ही चालू केला युट्यूबचा, तर त्यावर तुम्ही मोबाईलचा रिव्ह्यू, म्हणजे मोबाईल आता मार्केटला कुठला मोबाईल आहे तो तुम्ही उघडून मोबाईल दाखवायचा. ते असंख्य प्रकारचे अनबॉक्सिंग म्हणजे तुम्ही नवीन मार्केटला कुठली मोबाईल आहे, कुठली ऍप आलेले आहेत याची माहिती तुम्ही तुमच्या या टेक चॅनल तुम्ही दाखवू शकता. त्यानंतर गेमिंगचा चॅनल, तुम्ही जर गेमिंगचा चॅनल चालू केला तर त्यावर तुम्ही ऑनलाईन गेमिंग, उदाहरणार्थ फ्री फायर असू दे, बीजीएम असू दे, तुम्ही अशा प्रकारचे गेमिंगचे व्हिडिओ तुम्ही तयार करून त्या तुमच्या चॅनलवर तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर आहे म्युझिक. आता म्युझिकचा चॅनल चालू केला तर तुम्ही त्यावरती कुठले गाणे घ्यायचे, त्याचा इफेक्ट काय काय वापरून त्याला डीजेचे रूपांतर रिमिक्स मध्ये करायचे, तर तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही म्युझिकच्या चॅनलवर चालू करू शकता. त्यानंतर आहे फिटनेस आणि हेल्थ. हा जर तुम्ही युट्यूब चॅनल चालू केला फिटनेस आणि हेल्थ, तर तुम्ही त्याच्यावर योगा म्हणजे योगा कसा असतो, व्यायामाचे प्रकार किती असतात, कसे असतात, कुठला व्यायाम कधी करायला पाहिजे, असल्या प्रकारचे व्हिडिओ तुम्ही तुमच्या त्या चॅनलवर तुम्ही अपलोड करू शकता. कुठल्या ह्याच्यावर? फिटनेस आणि हेल्थ या युट्यूब चॅनलवर. त्यानंतर ब्युटी, जर कोणी लेडीनं जर ब्युटी चॅनल चालू केला तर त्यावर ते व्हिडिओ सौंदर्य प्रसाधने, उदाहरणार्थ काळे दाग जाण्यासाठी काय करायचे, त्वचा मुलायम होण्यासाठी काय करायचे, असले व्हिडिओ तुम्ही त्या ब्युटी चॅनलवर तुम्ही अपलोड करू शकता, जर ब्युटी चॅनल तुम्ही चालू केला तर. त्यानंतर आहे बिझनेस. आता बिझनेस चॅनल चालू केला तर ऑनलाईन अर्निंग म्हणजे तुम्ही ऑनलाईन कमाई कशी करू शकता ते तुम्ही तुमच्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दाखवू शकता बिझनेसच्या चॅनलवरती. त्यानंतर आहे न्यूज चॅनल. आता न्यूज चॅनल म्हणजे सगळ्यांना माहित आहे, या न्यूज चॅनलवरती बातम्या असतात, मुलाखती असतात, व्हायरल जे बातम्या असतात ते तुम्ही अशा प्रकारचे व्हायरल व्हिडिओ करून तुम्ही डायरेक्ट तुमच्या त्या न्यूज चॅनलवर अपलोड करू शकता. तो तुम्ही न्यूज युट्यूब चॅनल चालू केला तर. त्यानंतर हाऊ टू ट्युटोरियल, हा जो तुम्ही चॅनल चालू केला तर स्किल शिकवणारे व्हिडिओ, म्हणजे असे असंख्य प्रकारचे चॅनल असतात. तुम्ही तुमच्या मर्जीने तुम्ही स्वतःचा तुम्ही युट्यूब चॅनल चालू करू शकता. आणि एक लक्षात ठेवा, युट्यूब चॅनल चालू करण्यासाठी मेन महत्वाचं आहे डेअरिंग. कॅमेरा समोर बोलण्याचं डेअरिंग असतं, काय काय माणसाला जमत नसतं बोलण्यासाठी, तर ते पहिल्यांदा तुम्ही पहिले डेअरिंग शिकून घ्या. कारण असं बोलणे आणि ऑन द कॅमेरा समोर बोलणे असं जमीन आसमानचा फरक आहे. तर काय अवघड नसतो. तुम्ही घरातल्या घरात जर तुम्ही ट्राय केला, एक रोज जर 5-10 मिनिटं जर ट्राय केला तर तुम्ही म्हणजे शिकून जाईल की कॅमेरा समोर कसं बोलायचं. आणि कसं असतं, माणसाच्या मनात इन्व्हेंट असतं की बाबा आता मी स्वतःचं आयुष्य दाखवलं, उदाहरणार्थ ब्लॉगिंगचा जर कोणी चालू केला, चॅनल चालू केला, एज्युकेशनचा चालू केला, त्यासाठी तुम्हाला कॅमेरा समोर येऊन तुम्ही स्वतःची व्हिडिओ चालू करा, म्हणजे व्हिडिओ बनवावं लागतात आणि तुमच्या चॅनलवरती अपलोड करावं लागतात. आणि कसं असते माणसाला, आता मी व्हिडिओ करायला आणि जवळची माणसं कसं असतात की बघा आता काय करायला लागलं, हे अशी नावं ठरवणार पण असतात की मग तुम्हाला असं वाटतं की आता मी चॅनल चालू केलंय, लोक काय म्हणतील. तर लोकांचं काय सुद्धा मनावर घ्यायचं नाही, कारण लोक त्या लायकीची पाहिजे त्यांचं मनावर घेण्यासाठी म्हणून तुम्ही कोणाचं पण काय ऐकत नाही, काय नाही. तुम्ही स्वतःच एक धाडस करा आणि स्वतःचा एक युट्यूब चॅनल चालू करा. मी तुम्हाला हे डेमो म्हणून दाखवलेलं, आता हे तुम्हाला समजलं असेल. तर एक लक्षात ठेवा, युट्यूब चॅनल चालू करताना तुम्ही जर स्वतःचा चॅनल चालू केला, तुम्ही असं लक्षात ठेवा की असे नाव हुडकून ठेवा की जेणेकरून सर्च हिस्ट्रीमध्ये सर्च केलं तर तुमचं नाव लगेच यावं. असं स्वतःच एक चॅनल चालू करा. उदाहरणार्थ असं म्हणजे ही डेमो म्हणून आहे, एज्युकेशन असू दे. आता हे एज्युकेशन म्हणून मी तुम्हाला एक सांगितलं, आता अभ्यासाचा चॅनल. आता हे उदाहरण तुम्हाला, आता एज्युकेशन म्हणजे अभ्यासाची आवड, एक प्रकारचं अभ्यासाची आवड युट्यूब चॅनेल, अभ्यास कसा करायचा युट्यूब चॅनेल, स्पर्धा परीक्षा चॅनल, असं ब्लॉगिंग म्हणजे असंख्य प्रकारचे तुम्ही नावं देऊ शकता, जेणेकरून सर्चेबल टॉपिक असावे तुम्ही तसे तुमच्या चॅनल नावं द्या. आता हा झाला टॉपिक. आता तुम्ही उदाहरणार्थ युट्यूब तुम्ही स्वतःचा चॅनल चालू केला, सगळं तयार झालंय, तुम्ही आता एक व्हिडिओ केलेला आहे, एक डेमो म्हणून सांगतो तुम्ही एक व्हिडिओ केलेला आहे, 5 ते 6 मिनिटाचा व्हिडिओ केलेला आहे. तर तुम्हाला आता काही सांगायची जास्त गरज नाही की
युट्यूबमध्ये जायचं, कसं काय करायचं तुम्हाला इथून पुढे मी पुन्हा डिटेलमध्ये सांगतो की तुम्ही हा व्हिडिओ अपलोड कसा करायचा. इथून पुढे नीट हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ मोठा होणार आहे पण मी डिटेलमध्ये सांगणार आहे. तर तुमच्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तयार असेल तर पहा काय करायचं. तुम्ही युट्यूब ऍप्लिकेशन उघडायचं. उघडल्यानंतर प्लस ऐकून गेल्यानंतर इथं अपलोड व्हिडिओ असतो, इथं शॉर्ट असते. शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचा, तुमचा लॉंग व्हिडिओ करायचा पोस्ट, असे 3 ऑप्शन असतात. लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ आणि पोस्ट. तर तुम्ही पोस्ट म्हणजे कसं असतं, एखादा उदाहरणार्थ एक वॉलपेपर असेल, फोटो असेल तर ते तुम्ही अपलोड करू शकता, त्याला पोस्ट म्हणतात. तर शॉर्ट म्हणजे ते 30 सेकंदाच्या ते 60 सेकंदाच्या आतले जे व्हिडिओ असतात ना, 30 सेकंद ते 60 सेकंदाच्या आतले व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओ ते अपलोड केले जातात. आणि लॉंग व्हिडिओ म्हणजे 5 मिनिटापासून ते 20-30 मिनिटापर्यंत असले व्हिडिओ अपलोड करण्यासाठी त्याला 3 ऑप्शन असतात. एक शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ आणि पोस्ट, असे 3 ऑप्शन असतात. त्यानंतर तुम्ही प्लस बटन क्लिक केल्यानंतर तुमचा जो उदाहरण असेल तर 5 ते 6 मिनिटाचा व्हिडिओ असेल, त्या क्लिक केल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा बघून घ्या तुम्ही जो व्हिडिओ स्वतःच्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करत आहे तोच व्हिडिओ आहे का. पहिल्यांदा डिटेल बघून घ्या. त्यानंतर प्लस बटनावर दाबून तो व्हिडिओला क्लिक करा. गॅलरी डायरेक्ट तुम्ही गॅलरी गेल्यानंतर हा व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर तो अपलोडसाठी तयार होईल. तर टायटल व्हिडिओ तुम्ही अपलोड करायच्या अगोदर त्या व्हिडिओचं टायटल येत असतं. उदाहरणार्थ तुम्ही कोणत्या टॉपिकवर हा व्हिडिओ बनलाय त्याचं म्हणजे तुम्ही कुठल्या ह्याचा व्हिडिओ आहे तर त्याचं थोडक्यात नाव लिहायचं. मी तुम्हाला थोडक्यात डेमो सांगतो. उदाहरणार्थ टायटल. आता टायटल म्हणजे मी आज तिकडे फिरायला गेलो. उदाहरणार्थ मी आज पनीरची भाजी केलेली आहे. मी आज गडावर भेट देण्यासाठी गडाला गेलेलो आहे. अशी नाव द्यायची. उदाहरणार्थ मी तुम्हाला डेमो आहे माय फर्स्ट ब्लॉग. जर तुम्ही असं पण लिहू शकता माझा पहिला व्हिडिओ. माय फर्स्ट ब्लॉग लिहिल्यानंतर सर्च टॉपिकला म्हणजे ते सर्चिंगला लवकर जातं. इंग्लिश भाषेकडे लवकर सर्चिंगला जात असते. म्हणून मी तो डेमो लिहिलेला आहे. टायटल लिहून तयार झाल्यानंतर पण त्यानंतर दुसरं ऑप्शन येतं डिस्क्रिप्शन. त्यानंतर कसं असते त्या व्हिडिओची माहिती. आता तुमचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आहे. उदाहरणार्थ आता ब्लॉगिंगचा व्हिडिओ असेल तर मी तिकडे फिरायला गेलो तर तुम्ही तिकडे का फिरायला गेला, कसं जायचे, पत्ता सांगायचा व्यवस्थित. ते डिस्क्रिप्शन म्हणजे उदाहरण थोडक्यात माहिती सांगायची. एक 200 ते 250 ते 200 शब्दात तुम्ही तिथे माहिती पूर्ण भरायची. तर त्यानंतर ही पण तयार झाल्यानंतर 3 नंबर आहे प्रायव्हसी. आता हे मेन लय महत्वाचं आहे कारण तिथं असं माणसं भरपूर अशी चुका करतात प्रायव्हसीमध्ये. त्या प्रायव्हसी म्हणजे 3 ऑप्शन असतात. एक असते पब्लिक, एक असते अनलिस्टेड आणि प्रायव्हेट. आता तिन्ही पण सांगतो तुम्हाला. आता पब्लिक जर तुम्ही डायरेक्ट आता व्हिडिओ अपलोड करायला आला आणि तो पब्लिकवर क्लिक केलं. पब्लिक म्हणजे हा व्हिडिओ एक सेकंदाच्या पूर्ण पब्लिक म्हणजे पूर्ण व्हायरल हा व्हिडिओ होत असतो. म्हणजे सगळीकडे जात असतो. पब्लिक म्हणजे प्रत्येकाकडे हा व्हिडिओ जात असतो. आणि अनलिस्टेड म्हणजे हा व्हिडिओ कुठं जात नाही, फक्त तुमच्या त्या गॅलरीमध्ये म्हणजे त्या युट्यूबमध्ये सेव्ह राहतो. आणि 3 नंबर आहे प्रायव्हेट. प्रायव्हेट म्हणजे हा व्हिडिओ फक्त तुम्ही स्वतःसाठी बनवलेला आहे. तुम्ही स्वतःच हा व्हिडिओ पाहू शकता. म्हणजे 3 ऑप्शन असतात ना, पब्लिक, अनलिस्टेड आणि प्रायव्हेट. पब्लिक म्हणजे सगळ्यासाठी असतो हा व्हिडिओ. अनलिस्टेड म्हणजे ते फक्त व्हिडिओ पडून असतो युट्यूब ऍप्लिकेशन मध्ये. आणि प्रायव्हेट म्हणजे स्वतःसाठी हा व्हिडिओ बनला ह्याच्या असे म्हणजे ते थोडक्यात तुम्हाला सांगतो येतं. तर ही तयार झाल्यानंतर त्यातलं तुम्हाला फक्त अनलिस्टेडला क्लिक करायचं. पब्लिक आणि प्रायव्हेटला क्लिक करायचं नाही. अनलिस्टला क्लिक करायचं. का क्लिक करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. पब्लिक का करत नाही किंवा पब्लिक का करत नाही, प्रायव्हेट का करत नाही, अनलिस्टेड फक्त का करायचं ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. कसं आहे माहिती, तुम्ही हा व्हिडिओ करताना अनलिस्टेड का करायचा. जर तुम्ही जर व्हिडिओ अपलोड डायरेक्ट केला, अनलिस्टेड का करायचा, तुमच्या व्हिडिओमध्ये जर काय चुका असेल, उदाहरणार्थ साईटला तुम्ही व्हिडिओ करताना कुठलं गाणं वाजलं तर ते युट्यूबचा ना बरोबर कॅच करताना तुम्हाला ते कॉपीराईटचा क्लेम येतो. त्यामुळे तो अनलिस्टेड करायचा. हे 5 ते 10 मिनिटं लागतात युट्यूबला तो व्हिडिओ चेक करण्यासाठी. व्हिडिओ चेक केल्यानंतर युट्यूबकडून एक तुम्हाला डायरेक्ट मेसेज येतो किंवा नोटिफिकेशन येत असते की नो इश्यू, म्हणजे त्या व्हिडिओवर काही सुद्धा प्रॉब्लेम नाही, तुम्ही डायरेक्ट हा व्हिडिओ पब्लिक करू शकता. तर हे तुम्हाला 3 नंबरचं कळलं. त्यानंतर आता ऑडियन्स, हे पण मेन महत्वाचा मुद्दा. इथं पण असे भरपूर अशी माणसं म्हणजे समजत नाही की ऑडियन्स म्हणजे काय. कारण इथे इंग्लिशमध्ये लिहिले असते. आता ऑडियन्स म्हणजे येस इट मेड फॉर किड्स. आता ह्याचा अर्थ पहा, तर दोन हे येत असतात. येस इट्स मेड फॉर किड्स आणि नो इट्स नॉट फॉर किड्स. आता हे तुम्हाला सांगतो. पहिलं ऑप्शन असतंय येस इट मेड फॉर किड्स, तर हा व्हिडिओ मुलांसाठी आहे. याचा अर्थ असतो हा व्हिडिओ फक्त मुलांसाठी आहे. 18 वर्षाच्या वरील म्हणजे प्रौढ व्यक्तीसाठी हा व्हिडिओ नाही. तर 2 नंबर आहे नो इट्स नॉट फॉर किड, तर हा व्हिडिओ मुलांसाठी नाही, फक्त 18 वर्षाच्या वरील वयाच्या माणसासाठी हा व्हिडिओ आहे. तर तुम्ही
वरच्याला क्लिक न करता तुम्ही डायरेक्ट खाली क्लिक करायचं, म्हणजे हा व्हिडिओ मुलांसाठी नसून हा व्हिडिओ मोठ्या माणसासाठी आहे. हे झालं, हे समजलं मला. त्यानंतर हे पूर्ण प्रोसेस एकदा आणखीन एकदा चेक करून घ्यायची. टायटल बरोबर लिहिले का बघायचं, डिस्क्रिप्शन बरोबर लिहिले का बघायचं, प्रायव्हसी म्हणजे तुम्ही काय सिलेक्ट केले बघायचं, पब्लिक केले, अनलिस्टेड केले का प्रायव्हेट केलेलं आहे. लक्षात ठेवायचं, अजून सांगतो तुम्हाला, अनलिस्टेडलाच क्लिक करायचं, पब्लिकला आणि प्रायव्हेटला डायरेक्ट क्लिक करायचं नाही. त्यानंतर ऑडियन्सला येस इट मेड फॉर किड्स क्लिक न करता तुम्ही नो इट्स नॉट फॉर किड हा व्हिडिओ मुलासाठी नसून मोठ्या माणसासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट हा तुमचा युट्यूबला केलेला व्हिडिओ तुम्ही डायरेक्ट अपलोड करता. अपलोड केल्यानंतर तुम्ही त्यासाठी तुम्हाला आता आणखीन एक ऍप्लिकेशन घ्यायला असतं. युट्यूब बरोबर आणखीन एक युट्यूबचं ऍप्लिकेशन असतं, YT स्टुडिओ. हे का घ्यायचं तुम्हाला समजत नसते, पण तुम्हाला इथं फक्त व्ह्यूज दिसणार, सगळे सबस्क्रायबर दिसणार, कसं काय म्हणजे सगळं तुम्हाला तिथे करणार. पण YT स्टुडिओ का घेतं माहिती का? आता YT स्टुडिओ तुम्हाला गुगल प्ले स्टोअर मध्ये तुम्हाला YT स्टुडिओ सहज मिळून जाईल. तर इथे गेल्यानंतर तुमचे डायरेक्ट पूर्ण डाटा ह्या YT स्टुडिओ मध्ये असतो. तुमच्या युट्यूब चॅनल डाटा पूर्ण YT स्टुडिओ मध्ये सेव्ह केला असतो. इथे गेल्यानंतर तुमचा व्हिडिओ जर चेक केला युट्यूबवरून 5 ते मिनिटात तुमचा व्हिडिओ तयार होतो, चेक करून तयार होतो. त्यानंतर पूर्ण नो इश्यू म्हणजे काही प्रॉब्लेम नाही व्हिडिओला. मग डायरेक्ट तुम्ही अनलिस्टेड वरून डायरेक्ट तुम्ही पब्लिक करू शकता. कधी करायचा, युट्यूबवरून नोटिफिकेशन आल्यानंतर की तुमच्या चॅनलवरती आता काही इश्यू नाही, तुम्ही हा व्हिडिओ पब्लिक करू शकता, तेव्हाच हा व्हिडिओ पब्लिक करायचा. त्यानंतर पब्लिक केल्यानंतर पूर्ण हा व्हिडिओ तुमचा व्हायरल होणार आहे. आणि तुम्हाला आणखी एक महत्त्वाचं सांगतो, युट्यूब चॅनल चालू करण्यासाठी अर्निंगसाठी तुम्ही आता असं प्रत्येकाला वाटतं की चला आता युट्यूब मध्ये भरपूर पैसा आहे, आता मी पैसे भरपूर छापणार. पण युट्यूबचे पण सक्त असे नियम असतात, कडक नियम असतात युट्यूबचे, लक्षात ठेवा. कारण तुम्हाला युट्यूबने 365 दिवस म्हणजे 1 वर्षाची तुम्हाला मुदत दिली असती. 1 वर्षाच्या आत तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास, लक्षात ठेवा. 365 दिवस म्हणजे 1 वर्षाच्या आत तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास लोकांनी तुमचा व्हिडिओ बघायला पाहिजे. तर तुम्ही पैसे कमवायची क्षमता म्हणजे तुम्ही पैसे कमवू शकता. ह्या युट्यूबचं तर तुम्ही जर हे पूर्ण केलं तर 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम पूर्ण केलं तर, आणि केल्यानंतर पूर्ण युट्यूबचे 1000 आणि 4000 सबस्क्राईब पूर्ण केल्यानंतर मग तुम्ही इथून पुढे अर्निंगसाठी पात्र होता. तर तुम्हाला समजलं असेल की युट्यूब चॅनल कसा चालू करायचा, युट्यूबवर व्हिडिओ कसा बनवायचा, कुठल्या प्रकारचा तुम्ही चॅनल करायचा, कुठल्या प्रकारचे व्हिडिओ टाकायचे आणि अर्निंग कशी कमवायची. अर्निंगला लगेच तुम्ही सुरुवात करू शकता. तुमचं जर बेस्ट लक असेल तर तुम्ही 2 ते 3 व्हिडिओ मध्ये जर तुमचा एखादा बायचान्स जर व्हिडिओ व्हायरल झाला आहे, 2-3 लाख जरी व्ह्यू झालं, तर तुमचं डायरेक्ट 1 ते 2 व्हिडिओ मध्ये तुमचे वॉच टाइम पूर्ण होईल. लक्षात ठेवा, वॉच टाइम पूर्ण होणे म्हणजे साधी गोष्ट नाही, त्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात. त्यावर तुमचं कष्ट आणि तुमचं लक पण तुमचा सोबत पाहिजे. कारण वॉच टाइम पूर्ण करण्यासाठी सबस्क्रायबर कसे पण होतात, कोणाचा पण मित्र असू दे. कारण तुमचं युट्यूब, तुमचं व्हॉट्सअपला जर मोठा ग्रुप असेल तर त्यातून तुम्ही सबस्क्रायबर सहज वाढू शकतात. परंतु मेन म्हणजे महत्वाचा मोठा मुद्दा आहे की वॉच टाइम पूर्ण होणे. कारण माणसाला 1 मिनिट वेळ नसतो, तर तुमचा व्हिडिओ बघायला माणसाला वेळ आहे का. तर अशा प्रकारचे व्हिडिओ करा जेणेकरून तुमचा व्हिडिओ चालू केल्या पब्लिक कमीत कमी 2 ते 3 मिनिटं टिकून राहावी, की तुमचा व्हिडिओ आलेला एक 5 सेकंद 10 सेकंदात बघून लगेच स्किप करून नये. तर असे काहीतरी व्हिडिओ म्हणजे असं काहीतरी असं हिट व्हायचं की म्हणजे हिट व्हायची, आतुरता व्हायची की पुढे काय आहे, पुढे काय आहे, असं काहीतरी गुप्तता व्हायची व्हिडिओ, जेणेकरून पब्लिक हा बसून राहा तुमचा व्हिडिओ कमीत कमी 2 ते 3 मिनिटाचा पाहा. आणि तो तुमचे जर असे जर 2 ते व्हिडिओ जर व्हायरल झाले, 2-3 लाख व्ह्यूज आले, तर तुमचे 2 ते 3 व्हिडिओ मध्ये तुमचे हे आहेत ना वॉच टाइम ते लगेच पूर्ण होईल. महत्वाचा मुद्दा आहे 1000 सबस्क्रायबर ते काय लगेच पूर्ण होत असतात. पण महत्वाचं आहे, मोठं कष्ट आहे की वॉच टाइम पूर्ण होणे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे डिटेल माहिती सांगली आहे. तर इथून पुढे सगळे आपले व्हिडिओ याच प्रकारचे येणार आहे, युट्यूबचेच येणार आहेत. आता युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ अपलोड केलेला आहे, एक लक्षात ठेवायचं, आता सुरुवात तुम्ही केलेली आहे युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. एका व्हिडिओला तुम्ही बघितलं तर 1 मिलियन व्ह्यूज आहेत, 10 मिलियन व्ह्यूज आहेत, 1 लाख व्ह्यूज आहेत. तुम्हाला असं वाटलं की चला ह्याचा व्हिडिओ भरपूर चाललाय, ह्याचा व्हिडिओ आपण डाउनलोड करायचा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करायचा. तर तशी चूक तुम्ही चुकून सुद्धा करायची नाही. युट्यूबला सगळं माहित असते, लक्षात ठेवा. युट्यूबला सगळं माहित असते. तुम्ही जर तशी चूक केली तर तुमचा भविष्यात चॅनल तुमचा आहे ना, तो पैसे कमवायच्या क्षमतेचा राहणार नाही. म्हणजे तुमचा चॅनल ऑलरेडी युट्यूब कडून डिलीट केला जाईल. त्याला कॉपीराईट इश्यू, रिव्ह्यूज कंटेंटचा पण असा इश्यू येत असतो, जेणेकरून तुम्ही स्वतःची मेहनत, स्वतःचं कष्ट लागतं युट्यूब स्वतःच्या चॅनल चालू करण्यासाठी. जेणेकरून अनेक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, युट्यूबच्या चॅनल चालू करण्यासाठी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला ओळख द्या.
तुमचा चेहरा जेणेकरून युट्यूबला दाखवा की युट्यूबचा हा जो चॅनल आहे ना तो मालक स्वतःचा तोच आहे की दुसरे व्हिडिओ नाही. तुम्ही स्वतःच्या चेहऱ्यालाच ओळख द्या, स्वतः चेहऱ्याच्या स्वतःचे व्हिडिओ बनवून स्वतःच्या चॅनल अपलोड करत जावा. असे दुसऱ्याचे व्हिडिओ घ्यायचे नाही, अपलोड करत नाही. ते जर असं केलं तर पुढे मोठा जाऊन प्रॉब्लेम होत असून कधीच तुम्ही युट्यूबवरून तुम्ही कमाई करू शकणार नाही. तर मी हेच तुम्हाला व्हिडिओच्या आजच्या माध्यमातून सांगितलेले आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कमेंटद्वारे सांगा.